आज आपण खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत। ही चटणी मेंदूवडा, इडली, ते थालीपीठ कशाबरोबरही खाऊ शकतो। त्याकरता मी हा अर्धा नारळ, ओला नारळ घेतलेला आहे, अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, 5 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घेतलेला आहे, 50 ग्राम डाळे घेतलेले आहे, 4 चमचे साखर घेतलेली आहे, 1 वाटी दही घेतलेलं आहे, कोथिंबीर, आलं घेतलेलं आहे आणि हे नारळाचं पाणी घेतलेलं आहे। नारळाच्या पाण्याने चटणीला खूप छान चव येते। हे आता आपण सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये कोथिंबीर, आलं, दही, डाळे, साखर, मिरची, कढीपत्ता, मीठ आणि लिंबूचा रस हे सगळं मिक्सर करून घेणार आहोत। पाणी नंतर घालायचं आहे आपल्याला, आधी हे सगळं मिक्सर करून घेणार आहोत। आणि हे खोबरं, ही अशी आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे। ही तुम्ही इडली, मेंदूवडा, डोसा सगळ्यांबरोबर खाऊ शकतात। आंबट गोड तिखट अशी आहे आणि पाणी त्याला मध्ये मध्ये टाकून बारीक केलेलं आहे। ही तुम्ही करून बघा, तुमचा फीडबॅक मला जरूर कळवा।